नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, आतड्याची सूज, गॅसेस, बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मूळव्याध, अतिढेकर, त्याचबरोबर गृहिणी रोग, IBS अशा बहुतांशी सर्वच पोटाच्या आजाराचे वेगवेगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत। पोटाच्या आजाराच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या आजाराचे उपचार करताना स्पेसिफिक उपचार, मार्गदर्शनाचे मुद्दे किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट विषयी सांगितलेले आहेच। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सर्वच पोटाचे आजार आणि त्याच्या उपचारासंदर्भात मूलभूत म्हणजे बेसिक मुद्दे आणि मार्गदर्शन। ज्या पेशंटला अतिशय जुनाट पोटाचा त्रास आहे, भरपूर तपासण्या झाल्या आहेत, भरपूर डॉक्टर झाले आहेत, पथ्य पण भरपूर पाळले गेले आहे आणि तरीसुद्धा उपचाराला यश येत नाही, अशा त्रासलेल्या पेशंटला हा व्हिडिओ म्हणजे गर्द अंधारात मार्ग दाखवणारा प्रकाशच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा आणि आपले नातेवाईक किंवा मित्र जे पोटाच्या आजाराने अतिशय त्रस्त आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पोटाचे आजार आणि सर्व आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास आपण उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी सर्व माहिती सांगितलेली आहे, ती अवश्य पहा। या व्हिडिओमध्ये पोटाच्या आजाराचे उपचार मार्गदर्शनाचे मुद्दे सांगताना कोणतेही औषधी उपचार सांगितलेले नाहीत किंवा ते अपेक्षित सुद्धा नाही। अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधील अनुभवानंतर माझ्या असे लक्षात आले की बऱ्याच पेशंटला पोटाचे त्रास होत असतात, परंतु उपचारविषयक सामान्य माहितीच्या अभावामुळे नक्की कोणत्या प्रकारच्या डॉक्टरांना दाखवायचे असा प्रश्न पडलेला असतो। डॉक्टरांना दाखवले तरी नक्की आपल्याला पोटाचा कोणता आजार झाला आहे हे समजलेले नसते। त्यामुळे योग्य उपचार किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट ही तर खूप दूरचीच गोष्ट असते। अशा पोटाच्या त्रासाने आयुष्यभर वैतागून गेलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शन म्हणून हा खास व्हिडिओ बनवला आहे। चला तर समजून घेऊया पोटाच्या आजाराचे उपचार करताना उपयोगी पडतील असे सर्वसामान्य मुद्दे। मुद्दा क्रमांक 1, थोडक्यात असतानाच बघा। पोटाचा आजार आणि पोटाच्या आजाराचे कोणतेही लक्षणामुळे आपले काम थांबत नाही, बरोबर ना? मला जळजळतंय, मला मळमळतं, पोट जड झालंय, गच्च झालंय, ढेकर भरपूर येतात, संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही, ही सर्व लक्षणे पोटाची यंत्रणा बिघडली आहे याचे इंडिकेशन देत असतात। काही दिवस, काही महिने तर काही वर्षसुद्धा। अशा वेळी बहुतांश लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात, तर काही लोकांना हे सर्व त्रास अंगवळणी पडलेले असतात। काही लोक स्वतःच्याच मनाने पित्ताच्या गोळ्या खायला सुरुवात करतात, संडासला साफ व्हायची औषधे घ्यायला सुरुवात करतात। IQ माहितीवर सकाळी पाणी प्यायचा प्रयोग, ओवा खा, सोडा पी असे उपचार करायला सुरुवात करतात। पोटाच्या आजाराच्या या साध्या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच नंतर काही वर्षांनी पोटाचा त्रास विकोपाला जातो, एंडोस्कोपी करावी लागते। मग एंडोस्कोपीमध्ये जठराची सूज, आतड्याची सूज किंवा अल्सर असे त्रासदायक आजार खोलवर गेल्याचे निदान होते। म्हणून मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 1 म्हणजे पोटाच्या किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष करू नका। किरकोळ त्रासाचे योग्य निदान किंवा कारण शोधून लगेचच योग्य उपचार करून बरे व्हा, अन्यथा काट्याचा नायटा झाला या म्हणीप्रमाणे पोटाच्या गंभीर आजाराला सामोरे जाऊ लागू शकते। मुद्दा क्रमांक 2, घरगुती उपचार आणि बुडत्याचा पाय खोलात।
छातीमध्ये जळजळ होते, मळमळ होते म्हणून गार दूध प्यायचा प्रयोग सुरू केला. संडाची तक्रार आहे म्हणून दिवसात 4-5 लिटर पाणी प्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने बरेच लोक काहीतरी घरगुती उपचाराचे प्रयोग सुरू करतात आणि बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने त्रास कमी होण्याऐवजी वाढतच जातो. म्हणजे पित्ताची जळजळ कमी करण्यासाठी दूध प्यायला सुरुवात केल्यामुळे तोंडामध्ये दह्यासारखीच गुळणी यायला लागली. संडाची तक्रार कमी करण्यासाठी म्हणून पाणी प्यायला सुरुवात केल्यापासून पोटाचा जडपणा, गच्चपणा वाढतच गेला. अशा पद्धतीने स्वतःच्या मनाने घरगुती उपचाराचे डोळे झाकून कोणतेही प्रयोग करू नयेत. जळजळ, मळमळ, गॅसेस, ढेकर, पोटदुखी आणि संडासच्या तक्रारी ज्यावेळी एक सलग त्रास द्यायला सुरुवात करतात, अशा वेळी कोणत्याही घरगुती उपचाराचा प्रयोग फायदेशीर ठरू शकत नाही. त्रास सतत होत असेल तर योग्य वैद्यकीय निदान करून वैद्यकीय उपचार करणे महत्त्वाचे असते. ही बाब कधीही विसरू नये. मुद्दा क्रमांक 3. योग्य उपचारासाठी योग्य डॉक्टर शोधणे. ज्यावेळी पोटाच्या विविध त्रासाने आपले दैनंदिन जीवन डिस्टर्ब व्हायला लागते, मन आणि मेंदू दिवसभर पोटाकडेच लागून राहिलेला असतो, मानसिक स्थिती ढासळलेली असते, सतत अशक्तपणा जाणवतो, वजन खूपच कमी झालेले असते, अशी लक्षणे ज्यावेळी असतात त्यावेळी पोटाचा आजार किंवा पोटाचा त्रास नक्कीच जुनाट झालेला असतो. तात्पुरते उपचाराचे प्रयोग म्हणजे पित्तशामक गोळ्या, पोटदुखीवरच्या वेदनाशामक गोळ्यांचा विशेष काहीही उपयोग होत नाही. अशा प्रसंगी सर्व परिस्थितीकडे बारकाव्याने पाहून परिपूर्ण निदान करून परिपूर्ण उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर शोधणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. सध्या बहुतांशी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञ, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट असे डॉक्टर उपलब्ध आहेत व आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञसुद्धा उपलब्ध आहेत. अशा पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांना शोधून त्यांना कन्सल्ट करणे खूप महत्त्वाचे असते. अन्यथा काही पेशंटना वर्षानुवर्ष सतत त्रास होत राहतो. तात्पुरते उपचार घेतले जातात, तेवढ्यापुरते जरा बरे वाटते, परत काही कालावधीनंतर तसाच त्रास होत राहतो. योग्य निदान होत नाही आणि उपचारसुद्धा होत नाहीत व आजाराची तीव्रता मग खूपच वाढत जाते. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील व अशिक्षित रुग्णांसाठी योग्य डॉक्टर शोधणे हे कामसुद्धा खूप महत्त्वाचे असते. मुद्दा क्रमांक 4. पोटाच्या आजाराचे योग्य निदान करणे. पोटाच्या विविध त्रासासाठी पोटविकार तज्ज्ञाकडे गेल्यानंतर पोटाच्या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी गरजेच्या तपासण्यामध्ये प्राथमिक तपासणी म्हणून पोटाची सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन, त्यानंतर गरजेनुसार आतड्याची दुर्बिणीतून तपासणी ज्याला एंडोस्कोपी असे म्हणतात, त्यामध्ये सुद्धा लक्षणांचा केंद्रबिंदू पोटाच्या वरच्या भागात असेल तर तोंडावाटे कॅमेरा टाकून गॅस्ट्रोस्कोपी केली जाते, तर खालच्या पोटात लक्षणांचे केंद्र असेल तर संडासच्या मार्गे कॅमेरा टाकून कोलोनोस्कोपी केली जाते. जेणेकरून आतड्यामध्ये काही रचनात्मक विकृती आहे का, उदाहरणार्थ आतड्याच्या कोणत्या भागामध्ये सूज आली आहे किंवा इरोजन्स म्हणजे जखमा झाल्या आहेत, आतड्याला तीव्र स्वरूपाच्या खोल जखमा म्हणजे अल्सरेशन झाले आहे का, अशी आतड्याची रचनात्मक स्थिती योग्य आहे की बिघडलेली आहे याचे निदान करता येते. आणि त्याचबरोबर सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅनमध्ये आतड्याच्या बरोबरच पोटातील इतर अवयवामध्ये काही विकृती आहेत का याचे सुद्धा निदान होते. रक्त, संडास व लघवीच्या तपासण्यासुद्धा कराव्या लागतात. पेशंटची जनरल कंडिशन कशी आहे, पेशंटची मानसिक स्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून पोटाच्या त्रासाचे परिपूर्ण निदान होणे महत्त्वाचे असते. माझ्या या चॅनेलवर पोटाचे आजार आणि परिपूर्ण निदान याविषयी विस्तृत माहिती सांगणारा व्हिडिओ उपलब्ध आहे.
वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा अवश्य पाहावा. मुद्दा क्रमांक 5. लक्षणांच्या तीव्रतेनुसार पोटाच्या आजाराची विभागणी. पेशंट तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेल्यानंतर पेशंटच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार 3 प्रकारामध्ये विभागणी होते. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे माइल्ड पेशंट. माइल्ड पेशंट म्हणजे पोटाचा आजार किंवा लक्षणे नवीनच आहेत, कधीतरी छातीमध्ये जळजळते किंवा कधीतरी मळमळते, पोट बऱ्यापैकी गच्च राहते, संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही, परंतु पोटाच्या तपासण्यामध्ये मात्र विशेष काही दिसत नाही. अशा पेशंटचे उपचार करताना पेशंटला थोड्या कालावधीसाठी उपचार करावे लागतात. पेशंटनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करावी लागते. वेळेवर जेवण, ताजे जेवण आणि घरचे जेवण, वेळेवर झोप, पुरेशी झोप, व्यसने पूर्ण बंद, शिळे खाणे पूर्ण बंद. अशा प्रकारचा पेशंट थोड्या कालावधीमध्ये पूर्ण बरा होऊ शकतो आणि आपले खाणेपिणे व्यवस्थित सांभाळून पेशंट कायम स्वरूपाने स्वस्थ राहू शकतो. मुद्दा क्रमांक 6. मॉडरेट पेशंट. यामध्ये क्रोनिक गॅस्ट्रायटिस, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रिक अल्सर, क्रोनिक एंटेरोकोलायटिस, ग्रहणी रोग म्हणजेच माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम, IBS, जुनाट हायपर ॲसिडिटी. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये लक्षणांची तीव्रता जरा जास्त स्वरूपात असते. सततची पोटदुखी आहे, अतितीव्र जळजळ, मळमळ, सतत उलट्या, डोकेदुखी, संडासच्या भरपूर तक्रारी आहेत, गॅसेसच्या तक्रारी आहेत, वजन कमी व्हायला लागलेले आहे, त्याचबरोबर मानसिकतासुद्धा खूप अस्वस्थ आहे आणि या सर्वांच्या बरोबरीने त्रासाचा कालावधी अगदी 1-2 वर्षापासून ते 15-20 वर्षापर्यंत सुद्धा असतो. अशा पेशंटचे उपचार करताना मात्र पुढील मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. आजार बराच जुनाट असल्यामुळे आपण कुठेही उपचार घेत असाल तरीसुद्धा अशा अवस्थेमध्ये चमत्काराची अपेक्षा अजिबात करू नये. उपचार सुरू झाल्यानंतर लगेचच लक्षणांची तीव्रता कमी येत नाही. आजारावर नियंत्रण येण्यासाठीच 3 ते 5 महिने लागू शकतात. सर्वच लक्षणांची तीव्रता हळूहळूच कमी होत जाते. म्हणून आजार जुनाट असताना, लक्षणांची तीव्रता जास्त असताना उपचार घेण्याचा कालावधी ठरवण्याचा काहीही फायदा नसतो. उपचाराचा कालावधी निश्चित करता येत नाही व तसे पेशंटने अपेक्षितसुद्धा धरू नये. याचे कारण असे असते की जुनाट किंवा तीव्र लक्षणे असताना संपूर्ण पचनसंस्था मंदावलेली असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर अन्न पचवणारे सर्व पाचक स्त्राव मंद झालेले असतात. आतड्याची हालचाल खूपच मंदावलेली असते. आतड्याला जखमा झालेल्या असतात. आतड्याची झीज झालेली असते. आतड्याच्या नळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये न पचलेले विकृत स्वरूपाचे संडास साठून राहिलेले असते आणि त्यामध्ये कृमी किंवा अमिबांची उत्पत्तीसुद्धा झालेली असते. खाल्लेले अन्न पचत नाही व आतडे बिघडल्यामुळे खाल्लेले अन्न अंगीही लागत नाही आणि मग त्यामुळे तीव्र अशक्तपणाच्या तक्रारी असतात. अशा वेळी उपचाराची दिशा ठरवताना म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवताना उपचाराच्या अनेक बाजू सांभाळाव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये ॲलोपॅथी उपचार करताना मी स्वतः BAMS रजिस्टर प्रॅक्टिशनर व पोटाच्या आजाराची प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असल्याने ॲलोपॅथी उपचाराबद्दल काही मत नोंदवणे योग्य होणार नाही हे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. माझ्याकडे अशा प्रकारच्या जुनाट पेशंटचे उपचार करताना सर्वप्रथम पेशंटच्या बेसिक तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी या तपासण्या करून घेणे गरजेचे असते. या तपासण्या आधी केलेल्या असतील तर अगदी गरजच असेल तर नव्याने त्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. उपचार करताना प्रामुख्याने 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यापैकी नंबर 1 अन्न पचवणाऱ्या पाचक स्त्रावांची शक्ती वाढवणे.
नंबर 2, संपूर्ण आतड्यामध्ये न पचलेले अन्न, आम्लपित्ताचे मटेरियल आणि लहान व मोठ्या आतड्यामध्ये साठून राहिलेला मळभाग पचवावा लागतो, तो आतड्यापासून सोडवावा लागतो व बाहेर काढावा लागतो. अशा प्रकारे आतड्याची स्वच्छता करावी लागते. आतडे पूर्ण रिकामे करावे लागते. नंबर 3, आतडे संपूर्ण स्वच्छ झाले म्हणजे आतड्याची झीज भरून काढावी लागते. संपूर्ण आतड्याची शक्ती वाढवावी लागते, म्हणजे आतडे कार्यक्षम होऊन आतड्याची हालचाल व्यवस्थित व्हायला लागते. नंबर 4, सर्व शरीर घटक म्हणजे रक्त, मांस, चरबी, हाडे, मज्जासंस्था, व्याधी प्रतिकारक क्षमता या सगळ्यांची शक्ती वाढवावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचे आणि या सर्व गोष्टी बरोबरच समतुल्य गोष्ट म्हणजे पेशंटचे प्रॉपर खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळावे लागते. अशा पद्धतीने दीर्घकाळ संयमाने उपचार करत राहिल्यास अगदी कितीही जुनाट आणि कितीही त्रासलेला पेशंटसुद्धा अगदी व्यवस्थित बरे होतात. मुद्दा क्रमांक 7, तपासण्या नॉर्मल परंतु पोटाच्या त्रासाने बेजार झालेले पेशंट. माझ्या अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसमधील अनुभवामध्ये असे शेकडो पेशंट आहेत ज्यांची 5-6 वेळा सोनोग्राफी झालेली असते, 1-2 वेळा पोटाचा सिटी स्कॅन झालेला असतो, वारंवार गॅस्ट्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी झालेली असते. अशा वारंवार केलेल्या सर्वच तपासण्या अगदीच नॉर्मल आलेल्या असतात. परंतु पेशंटला मात्र तीव्र स्वरूपाच्या भुकेच्या तक्रारी, तीव्र स्वरूपामध्ये पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, तीव्र स्वरूपाची सततची पोटदुखी, त्याचबरोबर संडासच्या तक्रारी असतात. पेशंटचे मानसिक स्वास्थ्य पूर्ण ढासळलेले असते. पेशंटचे वजन खूप घटलेले असते. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांचे उपचारसुद्धा सुरू असतात. शेवटी डॉक्टर आणि कुटुंबातले सर्व मेंबरसुद्धा पोटाच्या त्रासाला अक्षरशः कंटाळून गेलेले असतात. पेशंटसुद्धा आयुष्याला वैतागलेला असतो. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये मात्र उपचार करताना खूपच सावधपणे उपचार करावे लागतात. म्हणजे अगदी मुळापासून पेशंटने त्याच्या खाण्यापिण्यात कोणत्या चुका केल्या आहेत, पेशंटचे पूर्वीचे मानसिक स्वास्थ्य कसे होते, पेशंटची पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती, पेशंटच्या इतर वेगवेगळ्या आजारांची हिस्ट्री शोधून काढावी लागते व पोटाचा आजार घडण्यासाठी नेमकी कोणती कारणे घडली आहेत हे शोधून ती सर्व कारणे अगदी 100% दुरुस्त करावी लागतात. पेशंटला पूर्ण हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे सुयोग्य दिनचर्या सांगून ती त्याच्याकडून करेक्ट करून घ्यावी लागते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये संपूर्ण पचनसंस्था अकार्यक्षम झालेली असते. आतड्याचा कोणताही पार्ट व्यवस्थित कार्यक्षमतेने काम करत नसतो, परंतु आतड्याच्या रचनेमध्ये मात्र कोणताच बदल झालेला नसतो. त्यामुळे सर्व तपासण्या मात्र कायमच नॉर्मल येत असतात. म्हणून अशा पेशंटचे योग्य क्लिनिकल डायग्नोसिस करून उपचार करावे लागतात. उपचाराची दिशा ठरवावी लागते. अशा पद्धतीने योग्य दिनचर्या, योग्य निदान आणि बरोबरीने पेशंटला सतत मानसिक धीर द्यावा लागतो, समुपदेशन करावे लागते व दीर्घ उपचाराच्या साहाय्याने अशा अवस्थेतील पेशंटसुद्धा अगदी कायमस्वरूपाने खणखणीत बरे करता येतात. मुद्दा क्रमांक 8, पोटाच्याच आजाराचे परंतु मानसिकदृष्ट्या पूर्ण खचलेले, घाबरलेले पेशंट. पोटाच्या आजारामधील क्रोनिक गॅस्ट्रायटिस किंवा IBS, जुनाट आम्लपित्ताचा त्रास असताना, जुनाट कॉन्स्टिपेशन असताना, परंतु लक्षणांची तीव्रता मात्र मध्यम स्वरूपाची असते. परंतु पेशंटची मानसिकता मात्र खूपच बिघडलेली असते. पेशंटला सतत मला काहीतरी पोटाचा अतिशय गंभीर आजार झाला आहे किंवा होणार आहे असे सतत विचार मनामध्ये येत असतात. पेशंटची मानसिक अवस्था अतिशय नकारात्मक आणि निराशेची झालेली असते. काम करण्याचा उत्साह किंबहुना जगण्याचाच उत्साह संपलेला असतो. मला हार्ट अटॅक येईल, मला आतड्याचा कॅन्सर होईल,
मला कोणी समजूनच घेत नाही, डॉक्टरांना माझा आजार अजून सापडलेलाच नाही, अशा प्रकारचे मानसिकता बनलेले पेशंटसुद्धा बरेच असतात. अशा पेशंटचे उपचार करताना मध्यम स्वरूपात मानसिक लक्षणे असल्यास पोटाचे आजार योग्य प्रकारे बरे करत असताना पेशंटने स्वतःच समजूतदारपणे वागून त्याचबरोबरीने डॉक्टरांच्या समुपदेशाने सल्ल्याने त्यातल्या त्यात सकारात्मकता ठेवून पोटाचा त्रास पूर्ण बरा होईपर्यंत उपचार घेतल्यास पोटाच्या आजाराच्या मानसिक लक्षणातून सुद्धा पेशंटला कायमचा बरा करता येतो. काही पेशंटमध्ये मात्र मानसिक लक्षणे विशेषतः तीव्र स्वरूपाचे नैराश्य म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन किंवा तीव्र स्वरूपाची भीती एन्झायटी झालेली असते. अशा पेशंटमध्ये पोटाच्या आजाराच्या उपचारांच्या बरोबरच मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांची मदतसुद्धा घ्यावी लागते व तसा सल्ला दिल्यास मानसोपचार घेण्याची अजिबात टाळाटाळ करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. माझ्या चॅनेलवर पोटाचे आजार आणि मानसिक लक्षणे असा स्वतंत्र व्हिडिओ उपलब्ध आहे, तो सुद्धा अवश्य पाहावा. मुद्दा क्रमांक 9. पोटाच्या आजारामध्ये गंभीर स्वरूपामध्ये मोडणारे आजार म्हणजेच IBD इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज म्हणजेच आतड्याच्या नळीला अतितीव्र सूज येऊन अल्सर होऊन मोठ्या जखमा होऊन दिवसातून अनेक वेळा जुलाब होणे किंवा रक्ताचे जुलाब होणे, संडासमधून तीव्र स्वरूपात आवशेम पडणे अशा स्वरूपाचे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज यासारखे आजार, त्याचबरोबर आतड्याचा कॅन्सर यासारख्या आजाराचे उपचार करताना हे उपचार आजार ॲटोइम्यून म्हणजे गुणसूत्रामध्ये बदल होऊन होत असल्यामुळे अशा प्रकारच्या पेशंटचे उपचार करताना तज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञ म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टच्या देखरेखीखालीच उपचार करावे लागतात. अल्सरेटिव्ह कोलायटिसचे उपचार करताना इम्युनोसप्रेसंट व स्टिरॉइड या प्रकारचे औषध उपचाराशिवाय बहुतांशी वेळा पर्याय नसतो. अशा प्रसंगी तज्ज्ञ ॲलोपॅथी उपचार, परिपूर्ण पथ्य आणि जोडीला तज्ज्ञ आयुर्वेदीय उपचार या त्रिवेणी उपचाराने पेशंट निश्चितपणे लक्षणमुक्त होऊ शकतो किंवा पूर्ण बरासुद्धा होऊ शकतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस असताना औषध उपचार किती कालावधी घ्यायचा आहे हा प्रश्न अजिबात उपस्थित न करता कदाचित काही वर्ष किंवा कदाचित आयुष्यभर सुद्धा औषधे सुरू ठेवावी लागतात, त्याला पर्याय नाही मंडळी. या चॅनेलवर अल्सरेटिव्ह कोलायटिस हा स्वतंत्र व्हिडिओ उपलब्ध आहे, तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहावा, त्यासाठी आय बटन क्लिक करावे. मुद्दा क्रमांक 10. योग्य पथ्य हाच अर्धा उपचार. कोणताही छोटा अथवा मोठा पोटाचा आजार कधीही विनाकारण होत नाही. 90% वेळा पोटाचे आजार होण्यासाठी आपल्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकाच कारणीभूत असतात. त्यामुळे आपण पोटाचे आजाराचे उपचार करताना अगदी अमृततुल्य जरी उपचार केले तरीसुद्धा योग्य पथ्य सांभाळले नाही तर पालत्या घड्यावर पाणी असेच होते. त्यासाठी पुढील सांगितलेले खाण्यापिण्याचे नियम जे अगदी सामान्य आहेत, साधे आहेत, हे नियम किमान पाळणे गरजेचेच आहे. रात्री 10 ते 10:30 पर्यंत तरी झोपणे, सकाळी 6:30 ते 7 पर्यंत तरी उठणे, संडासला जाणे, दात घासणे, अंघोळ करणे, सकाळी उपाशीपोटी किंवा अंघोळ केल्यावर विनाकारणाची पाणी प्यायची सवय असल्यास ती सवय 100% कायम स्वरूपाने बंद करणे. अंघोळीनंतर फक्त 1 कप चहा प्यावा, मात्र चहाबरोबर बिस्किट, खारी, टोस्ट, ब्रेड, पाव, चपाती असे काहीही खाऊ नये. पोटाच्या आजारामध्ये घरचे शिरा, उपीट, पोहे, इडली, डोसा, सकाळी दूध पिणे किंवा नाश्त्यासाठी फळे खाणे, ड्रायफ्रूट्स खाणे
किंवा नाश्त्यासाठी म्हणून हॉटेलमध्ये पदार्थ खाणे असे नाश्त्याचे घरचे आणि हॉटेलमधील सर्व पदार्थ 100% बंद करावेत. नाश्त्याऐवजी डायरेक्ट सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जेवणच जेवावे. जेवताना आहारामध्ये प्रामुख्याने ताजी चपाती, ताजी भाकरी, भाज्यामध्ये प्रामुख्याने 90% फळभाज्या असाव्यात. पालेभाज्या प्रमाणात चालतात. डाळी व कडधान्यामध्ये हरभरा बेसनचे पदार्थ म्हणजे वडा, भजी, झुणका, फरसाण पूर्ण बंद करावे. ताजा भात एक वेळा चालेल. शिळा भात 100% बंद करावा. नॉनव्हेजमध्ये अंडी, मासे, चिकन पूर्ण बंद करावे. नॉनव्हेजमध्ये फक्त घरगुती मटण महिन्यातून 1-2 वेळा खाल्ले तरी चालते. आंबट चवीच्या पदार्थामध्ये दही, लोणचं, शिळं ताक, लस्सी अजिबात खाऊ नये. दुपारी भूक लागली तर आधारापुरते जेवणच जेवावे. दुपारी वरचे काहीही खाऊ नये. संध्याकाळी सुद्धा वरचे खाणे म्हणजे भडंग, फरसाण किंवा चहा बिस्किट, वडापाव, समोसा असे काहीही खाऊ नये व रात्री किमान 9 पूर्वी तरी ताजे गरम जेवण जेवावे. अशा पद्धतीने किमान पथ्य व योग्य दिनचर्या सांभाळली असता आपण पोटाचे अर्धे उपचार करत असतोच. त्याचबरोबर असे पथ्य सांभाळल्यामुळे परत परत नव्याने तो आजार उद्भवत नाही. अशा ह्या 10 उपचार मार्गदर्शक मुद्द्यांचा सर्व पोटाच्या आजाराच्या पेशंटला योग्य मार्ग दाखवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचा सर्वांना फायदा व्हावा हीच अपेक्षा ठेवून थांबतो. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी, IBS, GERD, आम्लपित्त, जुनाट आतडेची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, एंटरायटिस, कोलायटिस, बद्धकोष्ठता, आवशेम, दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे, हियाटस हर्निया, अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपणास पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे. विशेष सूचना: आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात. खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजारांचा दवाखाना. आमचा पत्ता: भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. संपर्क: 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. कृपया सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा.